सर्वांना नमस्कार. लॉकडाऊन एक प्रेमकथा अमर मानसी या लव्ह स्टोरीचे 17 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता बराच वेळ झाला तरी दोघेही झोपले होते. तिला जाग आली तशी तिनं तिच्या अंगाला एक हलकासा मुरडा दिला आणि आळस झटकला. पण तिचा आळस आता जातच नव्हता आणि तिचं सगळं अंग खूप ठणकत होतं. रात्री अमरने तिच्या सर्व अंगाला जागोजागी कुस्करून टाकली होती. पण या वेदना तिला खूप गोड आणि हव्याशा वाटत होत्या. आणि तिनं त्याच्याकडे पाहिलं तर तो शांत झोपला होता, पालथा पडून, आणि एक हात तिच्या उघड्या अंगावर टाकून त्यानं तिला चेरबंद करून टाकली होती. तिला आता रात्रीचा अमर आठवत होता. तिनं प्रेमाने त्याच्या दाट सिल्की केसातून हात फिरवला आणि ब्लँकेटच्या आतमध्ये तिने एकदा स्वतःला पाहिलं. आणि स्वतःलाच असं विवस्त्र अवस्थेत पाहून तिला खूप लाज वाटली आणि तिनं पुन्हा तिच्या दोन्ही हाताने तिचं तोंड झाकलं. तिला रात्री आणि पहाटेची प्रणयक्रीडा आठवली. त्याचं बेभान होऊन बरसणं तिला खूप आवडलं होतं. पहिल्या प्रणयाचा पहिला अनुभव आठवून तिचे गाल पुन्हा लाजून ब्लश करायला लागले आणि आताही तिला तो हवासा वाटत होता. पण मनात म्हणाली, नको बाबा, सारखं त्यांची झोपमोड करायला नको, कारण त्याला राग आला तर उगीच काय विचार करतील अमर माझ्याबद्दल, म्हणतील की किती वेडपट आहे मी. असं म्हणून ती बेड खाली पडलेली साडी उचलून हळूच निघाली. इतक्यात त्यानं तिचा हात जोरात पकडला आणि ती हबकली. तिनं गडबडीनं तशीच एका हातानं तिची साडी तिच्या भोवती गुंडाळून घेतली आणि त्यानं तिच्या हाताला झटका देऊन तिला त्याच्या अंगावर ओढून घेतली आणि घट्ट मिठी मारली. तशी ती गडबड करत म्हणाली, अहो सोडा ना, असं काय करता, मला जायचं आहे आंघोळीला. अमर तसाच आणखीन मिठी आवळत म्हणाला, मग जा ना. असं म्हणून त्यानं तिला थोडी ढील दिली आणि ती जायला उठली तशी त्यानं पुन्हा तिच्या कमरेत हात घालून तिची कंबर दाबली आणि तिच्या सगळ्या भावना उचंबळून आल्या आणि ती लटक्या रागात म्हणाली, आया सोडा ना, का असं करताय? मला खूप काम आहेत. तो मला अजिबात नाही जायचं. काय घाई आहे? आता कुठंच जायचं नाही, माझ्याजवळच थांब. ती म्हणाली, अहो तरीही आवरू द्या ना मला. नाश्ता करायचा आहे, स्वच्छता करायची आहे. तो म्हणाला, मला तर नाही भूक, माझं तर पोट भरलं आहे तुझ्या सौंदर्यानं. असं म्हणत त्यानं तिच्या केसांची एक बट बोटात पकडून ती गोल गोल फिरवत राहिला. ती लाजून खाली मान घालून म्हणाली, इश्य, असं कुठं असतं का? सोडा ना, मला देवपूजा करायची आहे. तो म्हणाला, आता काय मागशील देवाकडे? आतापर्यंत तर मलाच मागत असशील की नाही, रोज देवाकडे. ती त्याच्या गालावर प्रेमानं हात फिरवत म्हणाली, आता तुम्ही मिळालात ना, मग काही नको. आता माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, पण देवाचे आभार तरी मानू द्या ना. ओके. असं म्हणून आता मग त्यानं तिला सोडली आणि म्हणाला, पण नळ तर खराब आहे ना आपल्या बेडरूममधला, असं तो मुद्दाम म्हणाला. आणि त्याच्या तोंडातून आपली बेडरूम हा शब्द ऐकूनच तिला खूप छान वाटलं. आता इथून पुढे जे काही असणार होतं ते त्या दोघांचं असणार होतं. त्याचं सुख दुःख, त्याचा विजय पराजय, सगळ्यांमध्ये ती आता बरोबरीची हिस्सेदार असणार होती. मग मानसी म्हणाली, आईच्या रूममध्ये जाते ना आंघोळीला. अमर म्हणाला, थांब थोडंसं, मी बघतो, कारण आता इथून पुढे बाहेर आपल्याला जाता येणार नाही. आंघोळीला आपल्याच रूममध्ये जे काही असेल ते करायचं आणि आपली सगळी बेडरूम सिक्रेट या 4 भिंतींच्या आत राहिली पाहिजेत. नाहीतर परवासारखी जाशील दुसऱ्या रूममध्ये. पुन्हा असं करू नकोस. आणि जे काही हवं असेल, जर कोणता प्रॉब्लेम असेल तर पहिला मला सांगायचा, कळलं? ती मान हलवत हो म्हणाली. मग तो उठला आणि त्यानं अंगावरचं ब्लँकेट काढलं आणि ती आणखीन लाजली त्याला असं विना कपड्याचं पाहून आणि त्याच्याकडं पाठ फिरवून उभा राहिली. तो म्हणाला, लाजतेच काय अशी, माझे कपडे दे इकडं. तिने त्याचे कपडे त्याच्याकडे दिले आणि तो कपडे घालून बाथरूममध्ये निघाला. ती म्हणाली, तुम्हाला येतो नळ दुरुस्त करायला? तो म्हणाला, तू हे विसरलीस का की ही रूम माझी आहे आणि त्या बिघडलेल्या नळाची मला सवय आहे.
आणि माझ्या हाताने दुरुस्त व्हायची त्यालाही सवय आहे. आणि त्याच्या या मिश्किल बोलण्यावर मानसी खळखळून हसली. लग्नाच्या आधी तो असाच बोलायचा तिच्याशी मोकळेपणानं. दादाची बायको म्हणून तिला खूप चिडवायचा. मग तो म्हणाला, आता प्लंबरला बोलवूनच दुरुस्त केला असता कायमचा. सारखा सारखा तो बिघडत आहे. पण आता या लॉकडाऊनमध्ये कोणीच भेटणार नाही, म्हणून आता मलाच दुरुस्त करावं लागेल. कारण आता मी जर इथं नसलो आणि पुन्हा नळ बिघडला तर तुझा प्रॉब्लेम होईल ना, असं म्हणून तो आत गेला. आणि ती बाथरूमच्या बाहेर उभी राहून वाट पाहत होती, नळ कधी दुरुस्त होतो याची. बाथरूममध्ये भरपूर पाणी सांडलं होतं आणि इतक्यात अमर ओरडला आ करून. आणि मानसी खूप घाबरली. अहो काय झालं, पडलात की काय, असं म्हणून ती आत गेली. आणि खट्याळ अमरनं तिला तिथंच घट्ट मिठीत पकडली आणि वरून शॉवर ऑन केला. तो तर आधीच पूर्ण भिजला होता नळ दुरुस्त करताना, आणि आता तिलाही त्यानं भिजवली. तशी मानसी शॉक झाली आणि म्हणाली, अहो काय हे, घाबरली ना मी. तो म्हणाला, का घाबरली, अजूनही घाबरतेस मला? ती म्हणाली, हो. तो म्हणाला, का, आत्ता का घाबरतेस? आता तर मी तुझ्यावर प्रेम करतो ना. ती लाजत म्हणाली, फक्त एकच रात्र केलंय प्रेम, आणि लगेच माझी भीती कशी जाईल? त्यासाठी अजून खूप रात्री जायला हव्यात ना. आणि तो हसून म्हणाला, त्यासाठी रात्रच कशाला हवी, आता दिवससुद्धा आपलाच आहे. कारण आपण दोघेच आहोत घरात आणि काही कामही नाही, आणि आता डिस्टर्ब करायला सुद्धा कोणी नाही. सगळी कसर भरून काढतो बघ, अगदी तो नको नको म्हणेपर्यंत. मग तर भीती जाईल ना माझ्याबद्दलची. असं म्हणून त्यानं पुन्हा तिच्या उघड्या मानेवर किस केला. आणि ती लाजून म्हणाली, सोडा बरं आता, मला खरंच देवपूजा करायची आहे. तो म्हणाला, ओके, आता आंघोळ तर झालीच आहे. तीही दोघांचीही एक साथ. मग आता जोडीनेच देवपूजा करूया, चालेल? ती त्याच्याकडे आश्चर्यानं पाहून म्हणाली, खरंच तुम्ही माझ्यासोबत देवपूजा कराल? अमर म्हणाला, आता यापुढे तुझ्यासोबतच मी आयुष्यातलं प्रत्येक पाऊल टाकणार, आणि त्याची सुरुवात देवापासूनच करू. मग आधी ती आंघोळ करून बाहेर आली आणि तो सुद्धा आंघोळ करून बाहेर आला तिच्या पाठोपाठ. ती तयार झाली, आज नवी कोरी साडी घालूनच. आजचा दिवस तर तिच्यासाठी सणापेक्षा कमी नव्हता. तिच्या पाठोपाठ तोही तयार झाला. ती देवपूजेची तयारी करत होती आणि तो टेरेसवर गेला. मानसीनं टेरेसवर खूप छान बाग फुलवली होती. तिचा वेळच जात नसायचा घरात. एकटी बसून काय करणार? अमरही बोलत नव्हता तिच्याशी. मग मन रमवण्यासाठी आणि वेळ घालवण्यासाठी तिने ही आयडिया काढली होती. आणि अमरने खूप फुलं आणली. दोघांनीही फार मनापासून पूजा केली जोडीनं. तिने स्वतःला कपाळाला कुंकू लावलं आणि अमरच्याही कपाळावर कुंकू लावलं. खूप रुबाबदार दिसत होता तो. आणि त्यानं त्यातलंच एक लाल फूल घेतलं, तिच्या गालावरून हळूवार फिरवलं आणि तिच्या केसात घातलं. आज मानसी खूप खुश होती. तिच्या मरगळलेल्या चेहऱ्यावर टवटवी दिसत होती. चेहरा फार खुलला होता, अगदी बागेतल्या टपोऱ्या गुलाबाच्या फुलासारखा. मग ती किचनमध्ये गेली आणि अमरला मोबाईलची आठवण झाली. त्यानं दोघांचे फोन स्विच ऑफ करून ठेवले होते, उगीच डिस्टर्ब नको म्हणून. आणि मनात म्हणाला, आत्ता मेलो, वाजले किती, 11, आणि कंपनीतून कॉल आले असतील तर नोकरी गेलीच म्हणून समजा. पण तो आता काळजी करत नव्हता, कारण आता तो त्यांचीच कंपनी जॉईन करणार होता, कारण तोच मालक होता तिथला. पण तरीही जे काम हातात घेतलं आहे ते पूर्ण तर केलंच पाहिजे ना. त्यानं दोघांचेही फोन स्विच ऑफवरून काढले आणि मानसीच्या फोनवर लगेच 2 मिनिटात फोन आला राजलक्ष्मीचा, आणि अमरनेच उचलला. राजलक्ष्मी म्हणाली, काय हे मानसी, अगं रात्रीपासून तुझा फोन स्विच ऑफ येतोय, किती कॉल केले मी, का फोन स्विच ऑफ होता? आणि अमरचाही फोन ट्राय करते, दोघांचे फोन स्विच ऑफ का आहेत? आणि अमरने मानसीला डोळा मारत खट्याळपणे सांगितलं आईला, आई, अगं रात्री खूप अंधार पडला होता, लाईट गेली होती आणि म्हणून फोन स्विच ऑफ होते. मानसीने त्याच्यावर डोळे मोठे केले आणि हळूच म्हणाली, काय हे, असं बोलतात का? काय म्हणतील त्या, काय वाटेल त्यांना?
अमर हसून म्हणाला, आता काय खोटं बोलत आहे का मी? झाला होता की नाही अंधार आपल्या रूममध्ये? आता अमर बोलता बोलता थोडं स्पष्ट बोलला आणि राजलक्ष्मीला दोघांची खुसर ऐकायला येत होती. ती म्हणाली, अमर, अरे लाईट गेली होती का रात्री? म्हणून फोन चार्जिंग नव्हते का? आणि मानसी मध्ये तोंड घालत म्हणाली, हो हो आई, तसंच झालं होतं. आणि तुम्ही कशा आहात? काळजी घ्या तुम्ही दोघांनी. आता मानसीचा तर आवाज फार उत्साही वाटत होता. ती खूप खुश वाटत होती. राजलक्ष्मी म्हणाली, का गं मानसी, आज खूपच खुश दिसतेस. काय झालं आहे? आता ती लाजत होती. आईंना जर हे कळलं की अमरने तिचा स्वीकार केला आहे तर त्यांना किती आनंद होईल. सगळ्यात जास्त त्या खुश होतील. अमर आणि मानसीचा संसार सुरू व्हावा म्हणून त्यांनी किती देवांना नवस केले होते आणि कितीतरी पूजा घातल्या होत्या त्यांनी. आज त्यांची इच्छा पूर्ण झाली होती. पण मानसीला हे कसं सांगावं? राजलक्ष्मीला ते कळत नव्हतं. आईसारखी वाटत असली तरी सासू होती ती तिची, आणि सासूसोबत असं बोलायचं म्हणजे लाज तर वाटणारच ना. आणि ती काही बोलणार इतक्यात अमरनं तिचं तोंड पकडलं. आणि हळूच म्हणाला, आईला आत्ताच काही सांगू नको, तिला सरप्राईज द्यायचं. आणि मानसीने काहीच न बोलता थोडं इकडचं तिकडचं बोलून फोन ठेवून दिला. तिच्या भावाला सुद्धा फोन केला. तिच्या आईची तब्येत आता स्थिर होती आणि म्हणूनही मानसीने देवाचे आभार मानले. आता दोघे खुश होते. तिने छान नाश्ता बनवला. तोपर्यंत तो लॅपटॉपवर काम करत होता. त्यानं तिला रूममध्येच नाश्ता मागितला होता आणि ती त्याला नाश्ता घेऊन सागरच्या रूममध्ये गेली. आणि तिला आठवलं की तो आता आजपासून या रूममध्ये असणार नाही. लग्न झालेल्या दिवसापासून गेली 5-6 महिने झाले तो इथे राहत होता. मग ती त्यांच्या रूममध्ये गेली आणि त्याला नाश्ता देत म्हणाली, अहो गरम गरम आहे, तोपर्यंत लगेच खा. लगेच चहा आणते मी तुम्हाला. तो म्हणाला, तू कधी खाणार? ती म्हणाली, खाईन मी सावकाश. तो म्हणाला, का? तुला गरम गरम चालत नाही का? ते काही नाही, तुझाही नाश्ता इथेच आण, आपण दोघेही सोबतच खाऊ. ती म्हणाली, नको ना, मी खाईन पुन्हा, तुम्ही खा आता. पण तो काही ऐकत नव्हता. ती म्हणाली, किती हट्ट करता हो, इतकं हट्टी नसावं माणसानं. तो म्हणाला, हट्ट मी नाही, तू करतेस. ऐक माझं आणि जा पटकन, नाहीतर मीच आणतो, थांब. असं म्हणून तो उठायला लागला आणि ती म्हणाली, थांबा, नका उठू, आणते मी. मग दोघांनीही बेडरूममध्येच बसून नाश्ता केला. ती तिच्या कामाला लागली, तोही काम करत बसला. मग दुपारी जेवण झालं. दोघांचंही मन आणि पोट तुडुंब भरलं होतं आणि आराम करायला ते बेडरूममध्ये आले. आता ती सरळ झोपली होती आणि तो तिच्या शेजारी पडला होता. त्यानं हात लावायची वाट पाहत होती आणि अमरनं शर्ट काढून टाकला. तो बनियनवर झोपला आणि तिला जवळ घेतली. तसं तिचं लक्ष त्याच्या छातीवर असलेल्या ओरखड्याकडे गेलं. ती त्यावर हात फिरवत म्हणाली, अहो हे काय झालं? किती रक्ताळलं आहे हे. तो म्हणाला, तुमचीच खूप कृपा रात्रीची. खरंच मणिमाव आहेस तू. किती बोच करलं तुम्हाला, बघ रक्त चाललं. आणि ती लाजली आणि म्हणाली, आता मला काही माहीत तुम्ही इतके नाजूक असाल. तो म्हणाला, माझं रपाटप वागणं अजून तू कुठं पाहिलं आहेस तेव्हा? ती म्हणाली, माहीत आहे, आतापर्यंत तर तसंच वागत होता की, रूढ आणि निष्ठुर. तो म्हणाला, हो ते खरं आहे, पण ते माझं वागणं बघितलंस तू. माझा रपॅन्टप रोमॅन्स अजून बाकी आहे, तू बघायचा. आणि हे ऐकून ती खूप लाजली आणि म्हणाली, मग फार एकटं वाटत असेल ना? अमर म्हणाला, कोणाला? मला? आता अजिबात वाटत नाही एकटं, तू आहेस ना सोबत. आणि ती म्हणाली, तुम्हाला नाही हो, त्या ओरखड्याला एकटं वाटत असेल असं म्हणते मी. मग त्याच्या सोबतीला दुसरा ओरखडा नको का? आणि त्यानं त्याला मिठीत घेतली आणि म्हणाला, मग होऊन जाऊ दे, पुन्हा एकदा तुझी कृपा माझ्यावर रात्रीसारखी. आणि त्या ओरखड्याच्या भोवतीला आणखीन एक ओरखडा दे. असं म्हणून त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं आणि मानसीने त्याला मिठी मारत अलगद डोळे मिटून घेतले.